रावशानं सविता चहा आणि फराळ केंद्र दणक्यात सुरू केलं. रावशा सांगत होता, पवना तालुक्याहून आकुर्डीला जाणारे येणारे प्रवासी केंद्रावर थांबू लागले. चहा फराळ घेऊन आणि ताजे तवाने होऊन पुढे जाऊ लागले. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल हे चालूच राहील. आबा सकाळी हॉटेलवर जाई. माय तिचं घरातलं काम उरकलं की आबाच्या मदतीला जाई. माझं सकाळचं कॉलेज होतं. 1:30 घरी येऊन आणि जेवून मी हॉटेलवर जाई. माय दुपारून घरी निघून येई. आबा दुपारून अधूनमधून आकुर्डीला हॉटेलला लागणारं सामान आणायला जाई. मायच्या आणि आबाच्या हातची चव प्रवाशांना आवडली होती. आबाच्या हातचा अद्रक आणि इलायचीचा दर्प असलेल्या चहाची चव त्यांच्या जिभेवर रेंगाळत असे. दही मिसळ खावी तर पेढ्याच्या सविता फराळ केंद्राची, असं गिऱ्हाईक म्हणू लागले. शहरातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पत्रे ठोकून महिला व पुरुषांसाठी शौचालये तयार करून घेतली. मधु आणि केरू सुलेमान पठाण वस्तादाकडं रोज संध्याकाळी अंधार पडल्यावर पक्कडीला जात. कुस्तीतल्या डावांचा सराव करताना त्यांची कोपरं आणि गुडघे फुटत होते. दोघंही मल्ल तयार होत होते. ह्या साली म्हसोबाच्या जत्रेतल्या आखाड्याची शेवटची कुस्ती दोघांपैकी एक मारणार असं वाटतच होतं. हॉटेलच्या कामामुळं मला तालमीला जायला मिळेना. मी मागं पडलो. खेळात कच्चा राहिलो. केरूचा मोठा तेलाचा घाणा आणि पेंडीचा धंदा होता. त्याच्या बापानं आजूबाजूच्या खेड्यांपासून ते वाड्या वस्त्यांवरचं मोठं गिऱ्हाईक कमावलं होतं. मधूला बागायती 12 आणि जिरायती 8 एकर अशी 20 एकर जमीन होती. मोठाच बारदाना होता त्याचा. लहान मोठी सगळी मिळून खंडीच्या वर जनावरं होती. त्यात 6-7 म्हशी, 3 सालदार होते. घरात बारोमास दूध दुभतं. रोज 30-35 लिटर दूध डेअरीला जाई. पण दोघांनाही अजिबात गर्व नव्हता. म्हणून तर माझी त्यांच्याशी इतकी दाट मैत्री झाली होती. आबा हॉटेलात काय हवं ते आणायचे. दुपारून हॉटेल मी आणि 2 वेटरच सांभाळायचो. रात्री 10 वाजेनंतरही गिऱ्हाईकं चालू राही. मात्र मी 10 वाजता शटर बंद करी. दोघांपैकी एक वेटर माझ्या घरी येऊन दोघांच्या जेवणाचा डबा घेऊन हॉटेलवर जाई. दोघे वेटर रात्री हॉटेलमध्येच झोपत. त्यामुळं त्यांची निवाऱ्याची सोय होई आणि माझ्या हॉटेलची राखणसुद्धा. शहरातल्या लोकांना खेड्यातल्या काही गोष्टींची मोठी आवड असते. मी आकुर्डीहून 2 तागाचे सवंदर आणले. हॉटेलच्या शेजारी असलेल्या वडाच्या झाडाला 2 झोके बांधले. झोक्याला घुंगरं आणि गोंडे बांधले. लहान मुलांना झोक्याची लई आवड असते. मुलं प्रवास करताना मायबापाला म्हणत, झोक्याच्या हॉटेलवर थांबूया. गिऱ्हाईक आणखी वाढलं. लहान मुलंच नाही तर बायकासुद्धा झोक्याचा आनंद घेऊ लागल्या. सहज म्हणून केलेला झोक्याचा उद्योग एकदम सक्सेस झाला होता. हॉटेलातल्या स्पीकरवर कधी तुकोबाचे अभंग, कधी कबीराचे दोहे, कधी जगजीत सिंगच्या गझल तर कधी जगदीश खेडपूडकरांचा लावण्या वाजत. गिऱ्हाईक अगदी गुंग होऊन जात. माझ्या हॉटेलवर अधूनमधून एक माणूस बुलेटवर यायचा. भारी नटवलेली बुलेट होती हो त्याची. चहा फराळ घेई, जरा येळ बसे आणि निघून जाई. खेड्यात ओळख काढायला आणि ओळख व्हायला येळ लागत नाही. सहज एकदा आबानं त्यांचं नावगाव पुसलं. गबरू गोटे, तसा मूळचा गोटेवाडीचा पण हल्ली निळेवाडीला राहतो म्हणला. तसं आकुर्डी तालुक्यात गोटेकुळीचे सारे लोक गोटेवाडीचेच. मग हा गबरू निळेवाडीला का राहतो? माझ्या मनाला प्रश्न पडला. रावशा बोलत होता. गबरू गोटेचं नाव काढताच कदम वकील आणि कसबे जेलर सावध झाले. अधिक काळजीने ऐकू लागले. ह्या खेपेला काही महत्त्वाचं काम असल्यामुळे कदम वकिलांचे सहाय्यक वकील रतन जोशी आले नव्हते. कदम वकिलांची PA करुणा खामकर ही तरुणी रावशाच्या बोलण्याच्या गतीवर तिच्या नोटपॅडवर त्याचं बोलणं लिहित होती. तिनं आबोली रंगाची पातळ साडी घातली होती. केसांचा शोल्डर कट, भुवया कोरलेल्या, टपोऱ्या डोळ्यात काजळाची कोर, रंग गोरापान, नाकाचा शेंडा जरा बसलेला पण ती उणीव तिच्या गहिऱ्या डोळ्यांनी भरून काढली होती. ओठांवर हलकीशी मरोन रंगाची लिपस्टिक, अबोली रंगाचं स्लीवलेस ब्लाऊजमधून तिची ब्रा स्पष्ट दिसत होती. पायात उंच टाचांच्या चपला. साडीमधून हलकासा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध येत होता. अत्तराच्या वासानं काही क्षण रावशाचे विचार सैरभैर झाले. अत्तराच्या फायानं कित्येक
अनेक दिवसांपासून त्याच्या अंगाला आणि नाकाला स्पर्शच केला नव्हता आणि म्हणून त्याला आठवण झाली ती उज्ज्वलाला दिलेल्या अत्तराच्या बाटलीची. त्याची पटकन नजर हातावर गोंदलेल्या नावावर गेली. पिंपळाच्या झाडाखालच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेत कसबे जेलर, कदम वकील आणि करुणा खामकर खुर्च्यांमध्ये बसले होते. जरा अंतरावर एका स्टूलवर रावशा बसला होता. मध्यभागी एक जुनाट लाकडी टेबल होतं. त्यावर टेप रेकॉर्डर ऑन करून ठेवला होता. रावशाचा जबाब गबरू गोटेपर्यंत आला म्हणजे दरोडा आणि बलात्काराच्या खटल्याच्या पहिल्या कडीपर्यंत पोचला होता. आता पुढं अशीच एक एक कडी जोडली जाणार आणि प्रकरणाची उकल होणार. सगळ्यांना खरा प्रकार कसा आणि का घडला हे ऐकण्याची उत्सुकता लागली होती. रावशा सांगू लागला. काही दिवसांनी गबरू मुकादमाबरोबर आणखी एक मोटारसायकलीवर 3 जण असे 5 जण माझ्या हॉटेलात येऊन बसले. अलीकडे गबरूबरोबर कधी 1 तर कधी 2 माणसं असतच. गबरू आणि त्याच्याबरोबरचे 3-4 जोडीदार हॉटेलात बसून फराळ घेऊन चहा पिऊन गप्पा मारीत. तास अर्धा तास थांबून निघून जात. नेहमीसारखे ते आले आणि खाऊन निघून गेले. गिराईक वाढू लागल्यामुळे मी आकुर्डीहून आणखी अर्धा डझन प्लॅस्टिकच्या खुर्च्या आणि 3 टेबल आणले होते. गिराईकला डिस्टर्ब नको म्हणून गबरू आणि त्याचे जोडीदार हॉटेलवर आले की मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत 1 टेबल आणि 4-5 खुर्च्या टाकून बसू लागले. ते चहा फराळ घेऊन पाठीमागं गप्पा मारीत बसत. कोणाविषयी आणि कशासंबंधी गप्पा करते त्याचं आम्हाला काही देणं घेणंच नव्हतं. गबरूच्या वरचेवर येण्यानं तो वेटर सकट आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा झाला होता. कधीकधी तो वेटरच्या खिशात 100-50ची नोटसुद्धा घालत असे. त्यानं कधीकधी थर्रा मारलेला असायचा. कोणतं तरी पान खाल्लेलं असायचं. त्यामुळे तोंडातून दारूचा वास पण यायचा नाही. पण डोळ्यातली नशा मात्र झाकायची नाही. आम्ही मात्र त्याच्याकडे गिराईक म्हणून पाहत होतो. त्याच्या बाकीच्या भानगडींशी आणि उद्योगाशी आम्हाला काय करायचे? गबरू संघ येणारे लोक तसे गरीब दिसत होते. ते कोणती तरी वेगळीच भाषा बोलायचे. पण गबरूला ती कळायची आणि तो पण थोडीफार ती भाषा बोलायचा. हॉटेलच्या कामात आमचं सारं घर गुंतलेलं होतं. दुसऱ्या दिवसाची तयारी अगोदरच्या दिवशीच करावी लागायची. गावरान मटकी डेऱ्यात भिजवून घालावी लागे. पेढीच्याच एका गवळ्याकडं रोज 50 लिटरचं दुधाचं रतीब लावलं होतं. त्याच्या जर्सी गाईंचा मोठा गोठा होता. दिवसभर चहा करून उरलेल्या दुधाचं माय इरजण घाली. एका माळ्याकडून दिवसाड कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता, टमाटे आणि हॉटेलला लागणारे इतर भाजीपाला घेत असायचो. गवळ्याचं आणि माळ्याचं हप्त्याला बिल द्यायचो. हॉटेलचा दिवसभरात चांगला गल्ला जमायचा. आता तर नोकरीचीही खटपट करू नये असं वाटायला लागलं. लोकांच्या ताबेदारीपेक्षा स्वतःचा धंदा नेहमीच सरस. एवढंच की कष्ट लय करावं लागतात. निळेवाडीला माझी सख्खी मावशी राहते. मायची थोरली बहीण सोनाबाई निळे तिचं नाव. ती एक दिवस आम्हाला भेटायला आली. उन्हाळ्याचे दिवस होते. निळेवाडी तशी माझ्या गावापासून 3-4च मैलावर. आबा आणि मायनं आग्रह करून तिला मुक्कामाला ठेवून घेतली. आंबरसाचा बेत केला. त्या दिवशी मी संध्याकाळी 6 वाजताच हॉटेल बंद केलं. हॉटेलचे दोन्ही वेटर आकुर्डीला सिनेमा पाहायला गेले. मायनं मावशीला मदतीला घेऊन आंबरसाचा सागर संगीत स्वयंपाक केला. रसाबरोबर पुरणपोळ्या, शेवया, कुरड्या, भज्जी, रस्सी असं. त्या दिवशी संध्याकाळी येरवाळी म्हणजे 8च्या आसपास जेवणं झाली. घराच्या ओट्यावर गप्पांची मैफिल बसली. राहू, लेका कधी वरमाई करतोस मला? अरे आता लाकडं मसनात जायला आले ती. डोळे मिटायच्या आत तुझे तांदूळ कपाळाला लागू दे ना बाबा. सोना मावशीनं विषय फिरवीत माझ्या लग्नावर आणला. लग्नाचा विषय काढताच माझी नजर हाताचा कामीवर गोंदलेल्या शब्दांवर गेली. जखमेची खपली निघून पुन्हा ती दुखू लागली. तसं माझं झालं. मनासारखी पोरगी नाही ना मिळत मावशी. मी बोलायचं म्हणून बोललो. अरे तुझ्या काकाला सांगितलं ते 1 दिवसात 50 पोरी उभ्या करतील. आपलं नाणं खणखणीत असल्यावर कोणत्या बी बाजारात त्याची किंमत मिळणारच, मावशी म्हणली. ती बोलत होती आणि माझी नजर हातावरच्या 3.5 अक्षरांवर खिळली होती. मावशे, गबरू गोटेला ओळखतेस का गं तू? लग्नाचा विषय बदलण्यासाठी मी मावशीला सहज विचारलं. सोना मावशी काही क्षण गप्प झाली. तिच्या कपाळावर आठ्या उगवल्या. वळखते की,
काय धाड भरली त्या मुडद्याला? मावशीच्या बोलण्यात तिरस्कार होता. लई 12 बोड्याचं बेन आहे ते. गावानं हाकलून दिलंय त्याला. सासरवाडीच्या वळचणीला राहतोय. त्याच्याशी जास्ती घसात ठेवू नको. मावशीनं सावध केलं. तशी माझी उत्सुकता आणखीन वाढली. का गं? काय झालं? काय केलं असं त्यानं? मायनं एकापाठी एक असे प्रश्न विचारले. तर म्हणल्यावर तपीला वळखावं माणसानं. आता तुम्हाला म्हणून सांगते, जेलात होता तो 6 महिने. 3 महिन्याच्या पॅरोलवर का फेरोल म्हणतात ना, त्याच्यावरनं सुटून आलंय बाहेर. लय डांबरट माणूस आहे त्यो. आम्हाला काहीच कळत नव्हतं. मावशी काही नीट सांगतच नव्हती. ती आमच्या उत्सुकतेचा अंत पाहत होती. अगं जरा इसकाटून सांग की, असं काय गुहीत सांगतीस? माय जरा वैतागूनच म्हणली. मावशी मायच्या आणखी जवळ सरकली. आजूबाजूला पाहून घेतलं. ती दबक्या आवाजात सांगू लागली. आम्ही सारे कानात जीव आणून ऐकू लागलो. पहिल्या बायकोचा खून केलाय म्हण त्यानं. निळेवाडीची सुगंध निळे ह्या आमच्या गावातल्या बाईशी त्याची ऊसतोडीला परमुलकातच ओळख झाली. पहिल्या बायकोची मोठी धाटी एकुलती एक पोरगी असून ही सुगंधी त्याच्या गळ्यात पडली. गोदास्ता लग्न झालंय त्याच्या पोरीचं आणि ह्या वयात अशी अवदसा आठवली त्याला. सुगंधीशी फंद पडला. लई दाट झालं. किती बी झाकून ठेवली तरी चोरीची बातमी शिवावर जातीच ना. सुगंधी वयानं गबऱ्याहून लई लहान, त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाचीच असन. त्याच्यात तिला काय दिसलं तिलाच ठाव. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागं. मग लांडका तिची काय पूजा करणार होय? त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय बरं होतं? हा, निर्मला. तिनं सुगंधी आणि गबऱ्याला एका रात्री एका हांतरुणावर पाहिलं. सगळीकडं बोंबाबोंब झाली. निर्मलीला अद्दल घडवायला त्यानं दुसऱ्याच दिवशी सुगंधीला माळ घातली. ह्या भायाचा माणूस, पण इब्रतीचं पोत्यारं झालं. एका म्याने 2 तलवारी कशान किती दिवस राहतील? घरात भांड्याला भांडं लागायला लागलं. दोघी सवतींची सारखी भांडणं व्हायला लागली. गबऱ्या नेहमी सुगंधीची बाजू घ्यायचा. निर्मला आणखी चेचाळायची. तिचं माहेर भक्कम, त्यामुळं तो दबायचा. त्यानं आकुर्डीच्या आमदाराशी ओळख काढली. येणं जाणं वाढवलं. आमदार सांगीन ते काम करायचा. कधी कधी तिच्या बैठकीला बसायचा. ऊसतोडीच्या लेबरची सगळी खवडं सुगंधीचा भाऊ एकनाथ पाहायचा. हा नुसता इकडं तिकडं रुबाबात फिरायचा. ऊसतोडणीला मुलखावर गेल्यालं लेबर गावी आलं. गबऱ्या गावी गेलाच नाही. तो आमच्या निळेवाडीला सासऱ्याच्या शेजारी कोपी बांधून राहायला लागला. निर्मला एकटीच गेली गोटेवाडीत राहायला. बाईची जात. उघडं भांडं दिसलं म्हणजे माणूस डोकवायला लागतोयच की. काय सांगू बाई तुला निर्मलाच्या कर्माची कथा. गोटेवाडीला तिच्या दारावरून माणसं जाताना मुद्दामच मोठ्यानं खाकरायची. तिच्या घरात डोळं घालून पाहायची. काय करावं तिनं? एक दिवस तो निळेवाडीला येऊन गबऱ्याला लई भांडली. भर गल्लीत त्याची सारी इज्जत काढली. सुगंधीला तर झवताडी आणि बोचडी बिगर बोललीच नाही. अख्ख्या गावान तमाशा पाहिला. गबऱ्याचं ते लई जिव्हारी लागलं. निर्मला त्याला सासऱ्याच्या दारात पडण्यापरीस वतनाच्या गावावर राहायला चल म्हणत होती. तो नाही म्हणत होता. वतनावर जायला त्याला नाकच नव्हतं. निर्मलाने एकटीनं गोटेवाडीत राहणं म्हणजे निखाऱ्यावर झोपण्यासारखं होतं. पावसाळा सुरू झाला. आमदाराच्या जीवावर एक दिवस त्यानं आणि सुगंधीनं निर्मलाचा काटा काढायचं ठरवलं. तो गोटेवाडीत राहायला गेला. सुगंधी एकटीच निळेवाडीत राहत होती. बिचाऱ्या निर्मलाला बरं वाटलं, पण हा त्यांचा डाव होता. एकदा लई पाऊस झाला. वडे नाले एक झाले. नद्यात पूर मावना. 4 दिवसांनी गबऱ्या निर्मलाला फटफटीवरून घेऊन पवनाला गेला. तिला हाटीलात खाऊ घातलं. रातचा सिनेमा दाखवला म्हणतात. मग दोघंच गोटेवाडीला निघतले. पवनाच्या शेतात नदीच्या पुलावर आले. गबऱ्यानं फटफटी उभी केली. वांत्या होतं असल्याचं नाटक केलं. पुलाच्या काठावर गेला. रस्ता सामसूम होता. काळामिट्टा अंधार. निर्मलाला खरंच वाटलं. ती बी गेली पुलाच्या काठावर. शेवंत नदी भरून वाहत होती. नजरांची झडप लावण्याच्या आत गबऱ्यानं निर्मलाला उचलली आणि भावलीसारखी दिली पाण्यात फेकून. मावशी सांगत होती. गबऱ्याचं काळं कर्म उगाळीत होती की गोष्ट सांगत होती तेच आम्हाला कळत नव्हतं. आबा, माय आणि मी श्वास रोखून ऐकत होतो. त्या रात्री गबऱ्या सुगंधीकडं आला. दुसऱ्या दिवशी तो मानगवंडीच्या ठाण्यावर गेला. पहिली बायको निर्मला भांडण करून राग कुठंतरी निघून गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस कामाला लागले.
पवन्या तालुक्यापासून 4-5 मैलावर नदीच्या काठावर निर्मलाचा मुडदा सापडला. ओळख पटली. निर्मलाचं माहेर धावत आलं. त्यांनी गबऱ्याविरुद्ध ठाण्यात तक्रार केली. निर्मलाचा बाप पोलिसांना म्हणला, माझ्या पोरीला ह्याने 100% मारून टाकलं. गबऱ्याला अटक झाली. कस्टडी काय म्हणतात ती दिली. ढुंगणात मिरचीची बुकटी भरून टायरात कोंबून चांगला सटकविला म्हणतात त्याला. तेव्हा त्यानं गुन्हा कबूल केला. पोपटासारखा बोलायला लागला. सुगंधीचा भाऊ एका आमदाराला जाऊन भेटला. कोर्टात दावा गेला. आमदारानं लई धडपड केली, पण फायदा झाला नाही. जज लई कडक होता म्हणतात. कोणाला जवळ उभा करायचा नाही. 12 वर्षाची सजा झाली. 6 महिन्यात तो जज बदलला आणि दुसरीकडे गेला आणि नवीन जज आला. नेमका तो आमदाराच्या ओळखीचाच. गबऱ्यानं दुसरी बायको लई आजारी असल्यामुळे पॅरोलवर का फिरोल मिळावा तसा कोर्टात अर्ज केला. रगड धडपड केली, पण त्याला जामीन काही मिळेना. त्यानं कोर्टाला लिहून दिले, मला स्वतःला जामीन शोधून आणावा लागेल. मी महिन्याभराच्या आत जामीन आणून देतो. गबऱ्याला 3 महिन्यांचा पॅरोल मिळाला आहे, पण आता 6 महिने होत आले तरी तो अजून बाहेरच आहे. कोर्टाच्या नोटिशी येत्यात. जामीन मिळवण्याकरता त्याची धडपड चालू आहे. सोनम मावशी बोलायची थांबली. राहू दादा, पाणी आण रे जरा प्यायला, ती मला म्हणली. बोलून बोलून तिच्या घशाला कुरड पडली असावी. मी मावशीला माठातलं गार पाणी तांब्यात आणून दिलं. गुळणा करून ती पाणी प्यायली. आमच्या निळेवाडीत कोणी गबऱ्याशी जास्त बोलत नाही. पैशाचा लई माज आहे त्याला. ऊस तोडणी मजुरांच्या घामावर पैसे कमवितो. कमिशन खातो. कोणाच्या घरात कधी न कशी आग लावीन याचा नियम नाही. त्याची नजर बी लई वंगाळ आहे. तुम्ही आपलं त्याच्यापासून जरा सांभाळूनच राहा. हातानं आग घरात नको. मावशीनं आम्हाला सावध केलं. अर्धी रात्र उलटून गेली होती. तिकडं बरंच वर आलं होतं. आमरसाचं जड जेवण झाल्यामुळे आता जांभया येऊ लागल्या. मी ओट्यावरच सगळ्यांची अंथरुणं टाकली. आबा पाचीवर झोपला. 15 दिवस गबरू गोटे आमच्या हॉटेलकडं फिरकलाच नाही. वाटलं बरं झालं बिगर औषधाची खजूरच गेली ती. पण एका दिवशी संध्याकाळी कडूसा पडताना तो आला. आबा आणि माय घरी गेले होते. हॉटेलवर नेहमीसारखं 2 वेटर आणि मीच होतो. त्याच्याबरोबर आणखीन 2 मोटरसायकली. काहीवर 2 तर काहीवर 3 माणसं होती. सगळी मिळून 7-8 जणं असतील. त्याने वेटरला हॉटेलच्या मागच्या पटांगणात 8-10 खुर्च्या टाकायला सांगितल्या. एक टेबल लावला. सांज काळवंडत होती. गबऱ्यासंगच्या एका माणसानं दारूचा मोठा खांबा आणला होता. त्यानं तो काढून टेबलावर ठेवला. वेटरकडून ग्लास मागवले. तसा मी गबऱ्याजवळ गेलो. मुकादम, तुम्हाला काय खायचं ते खा. चहा, थंड काय प्यायचं ते प्या. पण इथं दारू प्यायची नाही. गिऱ्हाईक येतं आहे. बायका पोरं असतात. बरं दिसत नाही. हॉटेलची बदनामी होईल माझ्या. धंदा बसन. मी गबरूला लई संयमानं बोललो. अरे रावसाहेब, त्याच्यासाठीच तर आम्ही मागं बसलो आहे. इथं कोणाला काय समजणार बदनामी व्हायला. गबरू खंबा उघडून दारूचे ग्लास भरीत म्हणला. नाही मुकादम, तरी पण इथं दारू प्यायची नाही. हे माझं हॉटेल चहा फराळासाठी आहे. बियर बार नाही. तुम्ही बारमध्ये जाऊन काय प्यायची ती प्या. मी पुन्हा त्याला म्हणलो. त्याच्या कपाळावर आठ्या उगवल्या. माझं बोलणं त्याला रुचलं नाही. इतरांपुढं त्याला तो अपमान वाटला. अरे काही महत्त्वाचं बोलायचं आहे आम्हाला. हे काय सहज टाईमपास, कळलं का. मुकादम, बोला की. एक नाही, तुम्ही 4 तास बोला. पण ही भानगड इथं नको. एखादी पोलिसांची गाडी आली तर मला बूच बसन. मी म्हणलो. अरे काय घाबरतो पोलिसांना, मी आहे ना, गबरू म्हणला. तरी पण नकोच मुकादम, मी बोललो. बरं, एवढ्यांदाच घेतो, पुन्हा नाही बसणार. बस. गबऱ्या गळ्यातल्या चैनीशी अंगठ्यानं चाळा करीत म्हणला. त्याच्या लोचटपणाची हद्द झाली होती. मला गप्प बसण्याशिवाय मार्गच नव्हता. त्यानं 8 प्लेट भाज्यांची ऑर्डर दिली. 2 पुड्या तळलेली हरभऱ्याचा मसाले डाळ, 2 पुड्या शेंगदाणं आणि 2 सिगरेटची पाकिटं. ग्लास भरले. बाटलीतली नशा घशातून पोटात जाऊ लागली. ती डोळ्यात उतरू लागली. त्यांची बडबड वाढू लागली. दारूचा एक खंबा संपल्यावर दुसरा काढला. मी वैतागलो. रात्र वाढतच होती. जेवण वेळ झाली होती. रस्त्याची रहदारीसुद्धा कमी झाली होती. अजून गबऱ्याचं आणि त्यांच्या संघच्या लोकांचं पिणं सुरूच होतं. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. तुम्ही आता आटपतं घ्या. मी 10 वाजता हॉटेल बंद करतो. मी सगळ्याकडे पाहत म्हणलो. सगळेजण शांत झाले. त्यांनी होती ती ग्लासातली पोटात ओतली. सगळे पिऊन तर्र झाले होते.
काहींच्या झोकांड्या जात होत्या. एक दोघं रस्त्याच्या बाजूला जाऊन ओकत होते. आपसात अगदी घाण शिव्या देत होते. त्यांच्या डोळ्यात आणि अंगात दारू खेळत होती. बोलताना प्रत्येकजण स्वतःला टाटा बिर्लाचा बापच समजत होता. गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या रोजच्या बैठकीतले वाटावेत ना, अशा आवेशाने गप्पा चालू होत्या त्यांच्या. प्रत्यक्षात गबरू एक मुकादम सोडून कपड्यांवरून सगळेच गरीब घरातले वाटत होते. पण दारूची करामत मोठी. हॉटेलमधून निघताना गबरूने दोन्ही वेटरच्या खिशात प्रत्येकी 100ची नोट घातली. टीप घेताना माझ्याकडे पाहत वेटर जरा चपापले. मोटरसायकली निघून गेल्या. मी हॉटेलचं शटर बंद केलं. बाईकला किक मारली. मी घराकडे जाताना आता गबरू गोटेला हॉटेलात टेकू द्यायचं नाही असा विचार करीत होतो. मात्र घडलं भलतंच. वकील साहेब, आज इथंच थांबूया. उद्या आमचे IG व्हिजिटला येणार आहेत. मला जरा तयारी करावी लागेल, कसबे जेलर कदम वकिलांना म्हणले. ओके, नो इश्यू. पण अचानक IGLच्या व्हिजिटला? वकिलानं शंका काढली. नो, नथिंग. इट्स रुटीन व्हिजिट. जेलर साहेब सावध बोलले. त्यांनी इस्माईल फरार झाल्याचा प्रकार वकिलास सांगण्याचं मुद्दामच टाळलं. ठीक आहे, पुन्हा लवकरच भेटूया. केसच्या बाबतीत राजकीय रेटा वाढतोय. मला लवकरात लवकर रावसाहेबाचा जबाब पूर्ण करावा लागेल. आय विल लेट यू नो अबाउट आवर नेक्स्ट मीटिंग. म्हणत वकील साहेबांनी टेप रेकॉर्डर बंद केला आणि वकील साहेबांच्या PN नोटपॅड आणि पेन बंद करून पर्समध्ये ठेवलं. जेलर साहेबांना खुणावताच रावशा स्टुलावरून उठला आणि त्याच्या कोठडीत निघून गेला. तेजवील कदम वकील जेलर साहेबांचा निरोप घेऊन जेलच्या मुख्य दरवाजाकडे वळले. दरवाजावरचा वॉर्डर सावधानपणे उभा राहिला. त्याने वकील साहेबाला सॅल्यूट मारीत दरवाजा उघडला. वकिलाच्या पाठोपाठ त्याची PA करुणा खामकर एका हातात टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्या खांद्यावरची परस सांभाळीत जात होती. गुलाबाच्या अत्तराचा सुगंध तिच्या मागोमाग हवेत रेंगाळत होता. रावशा मात्र त्याच्या आवडत्या अत्तराच्या सुगंधित आभासात मग्न होऊन कोठडीकडे जात होता.